आपण सर्व, म्हणून हा जो माझा विजय आहे हा तुम्हाला समर्पित करतो, तुम्हाला अर्पण करतो. म्हणून मी सांगितलं की तो जो काही पट आहे माझा जीवनपट, जे काही राजकीय आलेख आहे त्या संदर्भात बबलूंनी आपल्या समोर त्याचा उलगडा केला. ही वस्तुस्थिती आहे की एक सामान्य कुटुंबातील माणूस, गरीब घरातून, शेतकऱ्याचा पुत्र म्हणून जे काही माझी राजकीय वाटचाल आहे, राजकीय वाटचालीत आपल्यासारख्या असंख्य लोकांचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादामुळे मग ग्रामपंचायतचा सदस्य असेल, ग्रामपंचायतच्या नंतर सरपंच झालो, नंतर जिल्हा परिषद सदस्य झालो, जिल्हा परिषदेचा आरोग्य आणि वित्त सभापती झालो, कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक 17 वर्ष राहिलो, जिल्हा बँकेचा सुद्धा भाऊंसोबत खऱ्या अर्थानं भाऊंनीच त्या निवडणुकीत उभं केलं, त्यामध्ये सुद्धा निवडून आलो, नंतर आमदार म्हणून निवडून आलो. ह्या ज्या काही जबाबदाऱ्या माझ्यावर लोकांनी दिलेल्या होत्या त्या प्रामाणिकपणानं पार पाडण्याचा प्रयत्न केला, लोकांची सेवा केली, लोकांची कामं केली आणि ज्या पद्धतीनं मगाशी मी उल्लेख केला त्या पद्धतीनं लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला, तो विश्वास संपादन केला, त्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. आज माझ्यावर ही फार मोठी जबाबदारी दिली जिल्ह्याचा खासदार म्हणून. मी या प्रसंगी हेही सांगेल की ज्या पद्धतीनं आपण जिल्ह्याचा खासदार म्हणून माझ्यावरची जबाबदारी दिली ती विश्वासानं, तेवढ्याच ताकदीनं आणि जे काय म्हणतात साधा गोळा त्या पद्धतीनं, नंतर ज्या ज्या काही पद्धतीनं मला ती पार पाडता येईल ती निश्चितच पार पाडण्याचा प्रयत्न करेल आणि इथंही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढं मात्र बोलतो. मेळघाटाचा विषय, अनेक लोक म्हणत होते की मेळघाटमध्ये आपल्याला काहीच मिळणार नाही. त्यांनी तसं वातावरण तयार केलं होतं आणि त्यांना असं वाटलं की आपण 15 वर्ष गेलो, तिथं होळी खेळलो, साड्या वाटल्या का आपल्याला कमी मत भेटणार आहे, नाचगाणे केले, जातं फिरवलं, वर्षातून 2 वेळा येत होते, 2 वेळा वर्षातून 2 वेळा येत होते आणि सगळे एकाच वर्ष म्हणजे 12 महिन्याचे फोटो एका 2 दिवसातच काढत होते आणि ते वर्षभर चालवत होते. आम्ही मेळघाटचे कैवारी. परंतु ज्या पद्धतीने त्यांची वागणूक होती, ज्या पद्धतीने त्यांनी कामकाज केलं ते फक्त आणि फक्त मग उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील यांच्यावर टीका असेल किंवा अन्य काही असेल त्याच्यावर त्या विषयावर बोलणं असेल, यामध्ये टाइम गमावला आणि मेळघाटकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं. यातनं तुम्हाला काहीच मिळणार नाही. मी नाचगाणी करणार नाही, मी साडी वाटणार नाही, काहीच करणार नाही. पण एक मात्र सांगतो, या मेळघाटचे जे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचं काम सातत्यानं करू. खूप मोठ्या प्रश्न आहेत, खूप मोठ्या समस्या आहेत. पाण्याची समस्या आहे, विजेची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, सर्वात मोठं कुपोषणाची समस्या आहे, आरोग्याची समस्या आहे. आताच आमच्या बहिणीनं ग्रामीण रुग्णालयाचं निवेदन दिलं. म्हणजे ग्रामीण रुग्णालयात इथं टॉयलेट बाथरूम
स्टॉप साठी नसणं हा काही मेळघाटचा विकास आहे किंवा मेळघाट अतिशय शासनाचं दुर्लक्ष आहे. आज शासन आलं अनेक ठिकाणी ते दाखवत आहे की आम्ही काही करू आलो म्हणून. प्रत्येक गावात गेले असतील पण हे सगळं नावापुरतं आहे आणि पाहण्यापुरतं आहे, फोटो काढण्यापुरतं आहे. शासनाचं पूर्णतः दुर्लक्ष आहे. शासनाला जर एवढा मोठा करवळा असता तर इथं अनेक योजना आहेत, अनेक साधन संपत्ती आहे, नैसर्गिक समृद्धी आहे. त्या माध्यमातून सरकारनं इथं प्रत्येक बाबीची बाब लक्षात ठेवून मग समृद्धी आहे तर नैसर्गिक समृद्धी आहे तर फार मोठं पर्यटन निर्माण केलं असतं. इथं दोन हाताला काम नाही परंतु काही गोष्टीच्या माध्यमातून आमच्या आदिवासी बांधवांच्या साठी एखादा प्रोजेक्ट उभारला असता. इथं बांबू आहे, बांबूवर प्रक्रिया करणारे केंद्र असते, सागवान आहे, सागवान असले प्रक्रिया केंद्र उभारले असते, असे एक ना अनेक इथं बाबी खऱ्या अर्थाने निसर्गाने दिलेल्या आहेत. पण त्याचा कुठलाही उपयोग होत नाही, कुठेही त्यांचं लक्ष नाही. आज ते आलेत, प्रत्येक गावात आहेत आणि सगळ्या बाबीचा आढावा घेतो. आजपर्यंत काय केलं सरकार? आजच आलं काय? सरकार आज जर आलं नसेल तर आमचे आदिवासी बांधव वर्षानुवर्ष इथं राहतात. ते खऱ्या अर्थाने इथले मालक आहेत, ते या संस्कृतीचे रक्षक आहेत. तर त्याच्यासाठी आतापर्यंत का नाही केलं गेलं? आताच आपल्या कांचन महाताईंनी सांगितलं, लाडली बहीण असेल, लाडला भाऊ असेल, काय त्याच्या इतर काही योजना असतील ते केव्हा राबवायच्या, कधी राबवायच्या, कधी कधी होईल? सरकार आजच आलं का? मग सरकार जर आज आलं नसेल तर या अगोदर जर तुम्ही ते घोषणा केल्या असत्या, ते त्याचं जर इम्प्लिमेंट केलं असेल, त्या जर राबवल्या असत्या तर आतापर्यंत आपल्याला लाभ भेटला असता. आमचं दयाराम भाऊन सांगितलं, कष्टाचे पैसे. कोणता शब्द होता तो? कसटके पैसे. कसटके पैसे 10-10 महीने हो गए, 8-8 महीने हो गए. हम जब गए थे कलेक्टर ऑफिस में, अब जब तब 2-3 महीने के उन्होंने भेजा और बाद में हमारे कमाई के खुद के पैसे वो दे नहीं रहे, तो ये जो योजना है वो योजना के पैसे कैसे देंगे? बहुत साऱ्या बाता. तर येणाऱ्या काळात मी हे सांगेन, मेळघाटावर आमचं काँग्रेस पक्षाचं अतिशय लक्ष आहे, अतिशय प्रेम करते. एवढ्या मोठ्या वातावरणातही भरून इथं राहिले. आपले नेते राहुलजी गांधी सातत्यानं जे काही आदिवासी आहेत त्या आदिवासी बांधवांच्या ज्या काही भल्याच्या गोष्टी आहेत, ज्या काही त्याच्या हक्काच्या गोष्टी आहेत त्या सातत्यानं बोलतात. मग म्हणून मणिपूरचे आदिवासी असतील किंवा मेळघाटचे आदिवासी असतील ते सारखेच. म्हणून आदिवासी बांधवांवर राहुलजी गांधी यांचं खूप प्रेम आहे. येणाऱ्या काळात त्यांच्या सोबतीला राहून जे जे काही आदिवासी बांधवांसाठी करता येईल ते करण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल. मी मगाशी उल्लेख केला, अनेक समस्या आहेत, फार मोठं इथं काम आहे. ते एका दिवसात किंवा 2 दिवसात होणार नाही. त्याच्यासाठी
काही वेळ लागेल. मग वेळ ज्या ज्या पद्धतीनं कमी करता येईल, कमीत कमी वेळात कसं करता येईल ते तो प्रयत्न करू. आम्हाला खुशी आहे. आज आम्ही फार काळी म्हणजे ही जी आमची मंडळी आहे, नेते मंडळी आहे, मग राहुल असेल, आमचे संजयरावजी असतील, तिकडे मन्नाभाई असतील, महेंद्रभाई, हे सगळी जी मंडळी आहे, दयाराम भैया, राम भैया, हे सगळे लोक तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या सातत्यानं संपर्कात राहून त्यांनी प्रचार आणि प्रसार केला आणि मला मत देण्यासाठी भाग पाडला. त्याचबरोबर अनेक तुम्हाला आश्वासन सुद्धा दिले असतील. त्या आश्वासनाची पूर्तता येणाऱ्या काळात निश्चित केल्या जाईल. आणि मगाशी जे म्हटलं मी वर्षातून 2 वेळ येत होते, तर मी इथं महिन्यातून 1 वेळ इथं चिखलदऱ्यानं आणि महिन्यातून 1 वेळ धार्मिक दोन्ही ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही महिन्यातून 1 वेळ, 1 दिवस पूर्ण चिखलदरा, 1 दिवस पूर्ण धारणी. आणि तुमच्या समस्या सोडवण्यासाठी इथं कार्यालय राहील, धार्मिक कार्यालय राहील आणि अमरावतीत सुद्धा तुमच्यासाठी स्पेशल कार्यालय आहेच. आपलं काँग्रेस भवन मध्ये खाली कार्यालय आता काही दिवसातच आपलं उद्घाटन होईल, ते तयार होत आहे. पण इथल्या मेळघाटसाठी, इथल्या प्रश्नांसाठी, इथल्या कामांसाठी जो की आपला माणूस तिथं येईल त्यावेळेस तो भरकटणार नाही. त्याची सोय किंवा त्याचं काम तिथं केल्या जाईल, अशा पद्धतीनं सुद्धा तिथं व्यवस्था केल्या जाईल. ही मंडळी आहे, ही मंडळी तुमच्या सातत्यानं संपर्कात आहे. या मंडळीला तुम्ही सांगा, या मंडळीतून हे मंडळी मला सांगेल. तुम्ही फोन करताना भाऊ फोन येतात यायचे, पण ते नावही सांगत नाही, गावही सांगत नाही, आणि त्याचं काम कसं समजावं हे समजत नाही. पण आपण विचारलंय तरी अरे मेरी सुन ले भाई, बोलते मेरी सुन ले, और तुम्हारा नाम क्या है, नाम बताओ, गाँव बताओ, कोई बताने के लिए तैयार नहीं रहते. मैं आपसे विनती करूंगा कि मुझे जब फोन करने का रहा तब मुझे तुम्हारा नाम, गांव का नाम और तालुका का नाम, कैसा होता कि पूरे यानी मेळघाट में कौन से गांव है, कौन से गांव नाम के गांव है, और यानी धारनी में कौन से गांव के नाम है, और चिखलदरा में कौन से नाम है, ये अभी मेरे यानी दिमाग में नहीं बैठे. तो मैं पूछता हूं उनको धारनी में रहता है कि चिखलदरा में रहता है. इसलिए बोलता मैं कि धारनी में रहते होंगे तो महेंद्र भाई के पास उनको बोल दो, चिखलदरे में रहते तो सादे भाई हो गए, बैरम भाई हो गए, राहुल हो गए, इनको बता दो. क्योंकि कोई इतने कुछ हो आते उसमें से मेरे को कुछ समझता नहीं, और फिर मैं हाउ को लगाता, तुम भी हाउ को लगाते, मैं फोन रख देता, तुम्हारा काम वैसे रहता. तो तुम्हारा काम वैसे ही वैसा रहने को नहीं होना, काम होने को होना. इसलिए आप लोग पूरा नाम बता देना, गांव का नाम बता देना, तालुके का नाम बता देना, क्योंकि बहुत जगह ऐसा है कि वहाँ नेटवर्क नहीं रहता, वो नेटवर्क की वजह से भी सुनने नहीं आता. तो ये सारा समस्या है. तुम्हारा जो भी समस्या है वो आगे पूरा टावर लगे हैं, और टावर शुरू हो जाना चाहिए, तो हमारे को आपसे बात करने के लिए अच्छा हो जाएगा. वो सरकार का कैसा है, BSNL सरकार की कंपनी है तो मेळघाट में काम करेंगी, प्लेन में उनके जो पाले हुए लोग, जियो और कुछ अदानी अंबानी के जो है
वो प्लेन में काम करेंगे और जो सरकारी है वो मेळघाट में काम करेंगे, ऐसी उनकी बात है। विजेच्या सुद्धा समस्या आहेत, अनेक गावात वीज नाही तो सोडा, पण ते दिवसभर लाईन येत नाही, पण लाईनचे फोन येतात पण ते गावच सांगत नाही, म्हणून ती अडचण यायला नको। आज आपल्या पारंपरिक पद्धतीनं आदिवासी नृत्यानं जो काही माझा सत्कार केला गेला तो अतिशय आपल्या मनापासून आपण केलेला आहे। तुमचे निश्चितच आभार मानतो, तालुका काँग्रेस कमिटीचे आभार मानतो, तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय बिरसा मुंडा।